श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते तर हे बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वामींची कृपा बनून राहावे, सगळ्यांच्या स्वामींनी इच्छा पूर्ण करावे हीच माझी स्वामींच्या जवळ प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण म्हणजे अक्कलकोट निवासी भगवान दत्तात्रेयाचे तिसरे पूर्ण अवतार स्वामी समर्थांचे स्मरण होय. श्री स्वामी समर्थ या पडाक्षरी मंत्राच्या जपाने मानसिक शांती, नकारात्मकचा नाश, भक्तिभाव आणि संकटांशी लढण्याची ताकद तुम्हाला मिळते. हा जप जर आपण भक्तिभावाने केला तर तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची निगेटिव्हिटी कमी होते, ओव्हर थिंकिंग कमी होतो. हा जप भक्तांना भिवू नकोस मी तुझ्याशी पाठी आहे हा आत्मविश्वास देतो. स्वामी समर्थांचे नामस्मरांचे फायदे खूप आहेत. आध्यात्मिक अर्थ. श्री म्हणजे सद्गुरू दत्तात्रेय, तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर तरुण जाण्यासाठी जागृत झालेले स्वयंभू शिवत्व. मानसिक शांती मिळते जर आपण नियमित नामस्मरण केले तर. मनाला अपार शांती मिळते. आयुष्यातील दुःख, नैराश्य आणि संकटांचा सामना करण्याची ताकद या जपाने मिळते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल किंवा तुम्ही नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा. स्वामींच्या नामात प्रचंड चैतन्य आहे जे सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. हे केवळ नाम नसून स्वतःचे आत्मचिंतन करण्याची म्हणजेच प्रपंचात स्थैर्यपणे राहून स्वतःच्या कर्तव्याचा आढावा घेण्याची एक प्रक्रिया आहे. नामस्मरण कसे करावे तर कोणत्याही वेळेस कामाच्या ठिकाणी किंवा शांत ठिकाणी बसून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करता येईल. स्वामी समर्थांच्या जपाने तुम्हाला खूप अनुभव येईल. तुमच्या मनामध्ये जे अशांत मन असेल ते शांत होईल. जे तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल त्या ओव्हर थिंकिंगला कमी करेल. त्याचबरोबर तुम्हाला कुठे निगेटिव्हिटी फील होत असेल तर निगेटिव्हिटी कमी होईल. आणि हा नक्की अनुभव तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये म्हणजे तुम्ही 1 महिना हा नामस्मरण करायला लागा. तुम्ही किती वेळा करायचं नामस्मरण? तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा, 108 वेळा करा किंवा 1001 वेळा करा. तुम्ही नामस्मरण किती वेळा करता ह्यापेक्षा पण किती मनापासून, किती भक्तीपासून करता ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला खूप शांती मिळेल, मनाला शांती मिळेल, मानसिक शांती मिळेल आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होईल तुमच्या शेजारी आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी तुम्हाला दिसतील. तर नक्कीच तुम्ही नामस्मरण चालू करा. करत असाल तर खूपच छान गोष्ट आहे. अजून स्वामी तुम्हाला तुमच्या संकटातनं बाहेर काढतील. तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळू दे. सगळ्यांच्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊ दे. स्वामी समर्था सगळ्यांवर कृपा ठेव. तुझी प्रेमळ माया सगळ्यांना मिळू दे. तू सगळ्यांचा मायबाप आहे. सगळ्या तुझ्या लेकरांना त्यांच्या संकटातून सावरण्याचं ताकद तुझ्याकडनं मिळते. त्यांच्या जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण कर स्वामी. सगळ्या तुझ्या लेकरांना संकटातनं बाहेर काढ. सगळ्यांवर प्रेम कर. तुझा आशीर्वाद राहू दे सगळ्यांवर. हा व्हिडिओ जो बघत असेल त्याच्यावर आशीर्वाद असू दे, त्याच्या फॅमिलीवर आशीर्वाद असू दे, सगळ्यांवर स्वामींचा कृपादृष्टी असू दे, आशीर्वाद असू दे.